नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. बागलाण तालुक्यात दाट धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणलेत. गारपिटीच्या तडाख्यातून सुटलेल्या फळबागा, कांदे आणि भाजीपाला पिकावर दाट धुक्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वाढली आहे. पण आता या धुक्यामुळे परिसरात 10 ते 15 फुटांपर्यंतच्या अंतरावरचं काहीच दिसत नाहीये. आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय आणि त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट झाल्यानं शेतकरी धास्तावलाय. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतातील कापूस, तूर, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालंय. पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतात येऊन पंचनामा केला. मात्र काही शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळाली तर काही शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित आहेत. तर पीक विमा रक्कम त्वरित द्यावी या मागणीसाठी घाटंजी तालुक्यातील शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आणि आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंधन आणल्यानं साखरेच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळीपूर्वी 3700 ते 3800 रुपये क्विंटल मिळणारी साखर ही सध्या बाजारात 3500 ते 3600 रुपये क्विंटलनं मिळतेय. आणि याचा सामान्य ग्राहकांना जरी दिलासा मिळाला असला तरी देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांना मात्र फटका बसतोय. उजनीच्या कालव्यातून सोडण्यात आलेलं पाणी हे एकरूप उपसा सिंचन योजनेद्वारे अक्कलकोटच्या दरगणहळ्ळीत पोहोचलंय. तर दरगणहळ्ळीच्या कालव्यात आलेल्या या पाण्याचं पूजन करून शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची खरेदीचा 1 लाख क्विंटलचा टप्पा पार झालाय. तर अवकाळी पावसाच्या संकटानंतर 15 दिवसांनी बाजारपेठ सुरू झाली आहे. 600 ते 700 वाहनातून जवळपास 10 ते 15 हजार क्विंटल मिरची ही विक्रीसाठी दाखल झाली आणि मिरचीला प्रतवारीनुसार दर मिळतोय. तर ओल्या लाल मिरचीचे दर हे 4000 पासून 6000 रुपयांपर्यंत आहेत. तर कोरड्या लाल मिरचीला 7000 पासून ते 16000 रुपये क्विंटल दर मिळतोय. केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक मराठवाड्यात पोहोचलंय. 2 पथकं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी दाखल झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव मध्ये या पथकाकडून पाहणी करण्यात आली. सोयगाव तालुक्यातील धनवट इथं दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथक पोहोचलं आणि या केंद्रीय पथकासमोर हवालदिल झालेल्या विजय सोनावणे या शेतकऱ्यांना लोटांगण घेत त्यांचे पाय धरले. या शेतकऱ्याला यावेळी अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तर अवकाळी पाऊस, गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी पुरता हतबल झालाय आणि त्यामुळेच लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून या शेतकऱ्यांना पथकातील अधिकाऱ्यांसमोर लोटांगण घातलं. हिंगोलीच्या गोरेगाव इथं पीक कर्ज फेडण्यासाठी अवयव विक्रीला काढणाऱ्या शेतकऱ्यांनी मागच्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली आणि 7 दिवसात अवयव विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची करावी, त्यांच्या बाजूने निर्णय द्यावा. 7 दिवसात या सरकारनं जर का निर्णय घेतला नाही तर हिंगोलीच्या शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह नागपूरच्या अधिवेशनात जाऊ असा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय. मी तुमच्यासारखा साधा शेतकरी आहे. या शेतकऱ्यांना एकत्रित करून सरकारच्या उरावर बसायचं आणि काही ना काही लोकांच्या पदरात पाडून घ्यायचं इतकं साधं सरळ सोपं काम आहे. पण तुमचं बी असं आहे, तुम्ही आम्हाला काय आणि तुमच्या आमदारांकडून विचारत तुम्ही वाटत नाही. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, मराठा आरक्षणात जशी बंदी घातली या गाव पुढाऱ्याला तशी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बंदी करा. हे सर एका लाईन जोडी देतील. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. मात्र या नुकसानीनंतर रब्बी हंगामासाठी बळीराजा हा पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करतोय. तर दुष्काळ आणि अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि त्यामुळेच खरीप हंगामातील नुकसान रब्बी पिकातून भरून निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. तर दुष्काळ आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्यांपूर्वी मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुली इथं शेतकरी अमृतराज उबाळे यांनी हरभरा या पिकावर रोटावेटर फिरवलाय। दुबार तिबार पेरणी करून देखील मडरोग आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय। खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचं नुकसान झालंय, तर रब्बी हंगामात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकरी संकटात सापडलाय आणि त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी देखील केली जातेय। रायगडमधील तुरमाले गावात नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत। गेल्या 7 ते 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे, तर आज उपोषणकर्त्यांची मागण्यांसंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक झाली आणि ही बैठक निष्फळ झाली असून यावेळी अनिल डिगीकर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली। तर 8 दिवस आपण बैठकीत निर्णय घेऊ असं ते म्हणाले। शेतकऱ्यांनी भूमिका मांडली आहे आणि शेतकऱ्यांनी थांबण्याची भूमिका नसून आंदोलन असंच सुरू राहील असा इशारा दिला। आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं। देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मिरची खरेदीचा 1 लाख क्विंटलचा टप्पा पार झालाय, तर अवकाळी पावसाच्या संकटानंतर 15 दिवसांनी बाजारपेठ पुन्हा सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी बाजारपेठेत मोठी आवक होती आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील आवक विक्रमी असल्याचं दिसून आलं। 600 ते 700 वाहनांमधून जवळपास 10 ते 15 हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल झाली होती आणि या मिरचीला प्रतवारीनुसार दर मिळतोय। ओल्या लाल मिरचीचे दर 4 ते 6 हजार रुपयांपर्यंत आहे, तर कोरड्या लाल मिरचीला 7 हजार रुपयांपासून 16 हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय। तर आवक वाढून देखील मिरचीचे दर कायम असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी आतापर्यंत जवळपास 1 लाख क्विंटल ओल्या लाल मिरचीची आवक झालेली असून सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये मागील 15 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आणि ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून मिरचीचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले होते। पर्यायाने करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी थांबलेली होती, परंतु आज बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची विक्रीला आली असून खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत सुरू झालेले आहेत। आज जवळपास 500 वाहनांमधून 8 ते 10 हजार क्विंटल मिरचीची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे। केंद्राची 4 पथकं दुष्काळी पाहणीसाठी राज्याच्या विविध भागात रवाना झाली आहेत आणि पाहणीनंतरचा अंतिम आढावा शुक्रवारी घेतला जाईल अशी माहिती मिळतेय। तर राज्यानं 15 जिल्ह्यातील 40 तालुके हे दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत आणि त्यासाठी केंद्राकडे मदत मागितली गेली आहे आणि त्यामुळे दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी सहसचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वाखाली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं पथक हे सोमवारी दिल्लीतून राज्यात दाखल झालं। तर प्रातिनिधिक स्वरूपात दौरा करून शेतकरी स्थानिक मंडळींसोबत चर्चा केली जाईल। तर केंद्रीय पथक नाशिक जिल्हा दुष्काळ जाहीर झालेल्या गावांच्या पाहणी दौऱ्यावर निघालंय। मालेगाव तालुक्यातील सौंदाणे या ग्रामपालिका इथं शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला। तर दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपिटीचा आढावा या पथकानं घेतला आणि विविध माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला मदत करतोय आणि त्या बदल्यात केंद्र सरकार आम्हाला काय देतंय असा सवाल शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला केला। तर केंद्रीय कृषी सहसचिव प्रियरंजन यांच्यासमोर शेतकऱ्यांनी हात जोडून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। तर गारपीट आणि अवकाळीनं शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानं सरकारनं दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। केंद्रीय पथकासोबत प्रांत तहसीलदार आदींसह शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते। केंद्राचं दुष्काळी पाहणी पथक हे आज मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या सुभेदारी विश्रामवर दाखल होऊन पाहणी केली। बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस या पथकांकडून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। दरम्यान या केंद्रीय पथकात सहसचिव प्रिया राजन यांच्यासह मंत्रालयातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। तर एक पथक आज संभाजीनगर जिल्ह्यातील सावंगी, फळदापूर, तुळापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा आणि डोणवाडा आणि जालना जिल्ह्यात घनसावंगी, अंबड, मंठा आणि भोकरदन या तालुक्याची पाहणी करत आहे। मराठवाड्यात यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना कुठेतरी वेदना देणारा पाऊस ठरलेला आहे।
शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यानं वारंवार शासन दरबारी हाक दिलेली होती. त्यानंतर केंद्रीय पथक छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेलं आहे. त्यांचा 4 जिल्ह्यामध्ये हा दौरा आहे. सकाळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसोबत भेट घेऊन कशाप्रकारे नुकसान झालं याची पाहणी केलेली आहे. तेव्हा शेतकरी अक्षरशः टाहो फोडून रडत होते आणि जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानीची कुठंतरी भरपाई मिळावी यासाठी जी होती ती शेतकऱ्यांना मागणी केलेली होती आणि केंद्रीय पथकानं आता पाहणी केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा मिळेल हीच अपेक्षा देखील शेतकरी व्यक्त करतो आहे. मात्र जेव्हा केंद्रीय पथकासमोर शेतकरी रडले होते तेव्हा या केंद्रीय पथकालासुद्धा शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत हे सुद्धा समजलेलंच असणार आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाचा हा दौरा जो आहे तो 4ही जिल्ह्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे आणि 4 जिल्ह्यांमध्ये 2 तुकड्या ज्या आहेत त्या पाहणी करतायत आणि छत्रपती संभाजीनगरात सकाळी 9 वाजेपासूनच पाहणीला सुरुवात केलेली होती. त्यामुळं हा दौरा शेतकऱ्यांना मदत देणारा ठरणार हे नक्कीच म्हणावं लागेल. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. केंद्र सरकारनं उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यास बंदी केली आणि तसंच साखर आणि कांदा निर्यात देखील बंदी केली आणि याच्या निषेधार्थ बळीराजा संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांच्याकडून कराडमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आज कराडमध्ये सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यामध्ये बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, PRS पार्टी यांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यासह आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध आणि केंद्र सरकारने जो शेतकरी विरोधी जो नियम केलेला आहे, कायदा केलेला आहे की साखर निर्यात बंदी, कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉलला बंदी, हा जो केंद्र सरकारने आदेश घेतलेला आहे त्या आदेशाच्या आज या ठिकाणी आम्ही होळी केलेली आहे. केंद्र सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे वाटोळ करण्यासाठी हा निर्णय घेऊन आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाली आहे तर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकलं. तर नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होत नाहीये. हिवाळी अधिवेशन हे मंत्री आणि आमदारांसाठी सहल ठरतंय अशी टीका मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी केली आहे. आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी काय बातचीत केली आहे पाहूयात. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर तुटपुंजी रक्कम ही जी आहे विम्याची शेतकऱ्याच्या खात्यावर आलेली आहे. एकंदरीत ह्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याची ओरड जी आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचले नसल्याची ओरडसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू असे मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आहेत नेते जे आहेत राजूभाऊ उंबरकर आपल्यासोबत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही, तुमच्या वतीने काय नेमकं कशा प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे आणि काय सरकारला इशारा आहे तुमच्या वतीने? एक तर हिवाळी अधिवेशन इथून अतिशय हाकेच्या अंतरावर सुरू आहे आणि यवतमाळ जिल्हा दुर्दैवाने सांगावं लागते की आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि अशी परिस्थिती असतानासुद्धा एवढी अतिवृष्टी झाली तरी कास्तकाराला आणखीन त्याचा मोबदला सरकार द्यायला तयार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे. आणि मला प्रश्न हाच पडतो, मग हिवाळी अधिवेशन विदर्भात घेतात, विदर्भातल्या ज्या अडचणी आहेत, विदर्भातल्या ज्या कास्तकार जो संकटात सापडलेला आहे त्याच्यावर का चर्चा होत नाही, त्याला न्याय का दिला जात नाही? फक्त हिवाळी अधिवेशन, मला तर असं वाटते की या सत्ताधिकाऱ्यांना फक्त ट्रिपसाठी हिवाळी अधिवेशन इथं करायला मजा येत असेल, परंतु कास्तकाराचा आज जीव चाललेला आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही. पीक विम्याच्या ऑफिसला तर आम्ही कार्यालयाला टाळे ठोकले होते, परंतु आता जर मोबदला मिळाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने यांना मंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिरपुली इथले शेतकरी अमृतराव उबाळे यांनी हरभरा पिकावर रोटावेटर फिरवलाय. दुबार तिबार पेरणी करून देखील मड रोग आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. तर कृषी विभाग आणि तालुका प्रशासनाचं शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष नाहीये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत ही अद्याप मिळालेली नाही आणि खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस पिकांचं नुकसान झालंय. तर रब्बी हंगामात आलेल्या अवकाळी पावसानं शेतकरी संकटात सापडलाय आणि त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली जाते. हरभरा पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे तरी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी. अगोदरच सोयाबीन आणि कापूस या पिकांनी सुद्धा
शेतकऱ्याला साथ दिली नाही. त्यातच अवकाळी पावसामुळे चणा हे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असून ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील 40,000 हेक्टरच्या जवळपास पेरणी झाली होती. मागच्या आठवड्यात जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झालाय. बुरशीजन्य रोग देखील वाढले आहेत आणि तसंच हरभरा पीक फुलोरावस्थेत येण्याच्या आधीच पिकात मर रोग वाढलाय आणि त्यामुळे शेतामधील हरभऱ्याच्या पिकाचं मोठं नुकसान होतंय आणि तसंच अति पावसामुळे तण वाढलंय आणि त्यामुळेच हरभरा पिकातून लागवड खर्च निघणं कठीण झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील पिकावर ट्रॅक्टरनं रोटावेटर फिरवला. तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बियाणं, खत, पेरणी मशागतीवर मोठा खर्च करत रब्बीत हरभरा पिकाची पेरणी केली होती. मात्र अवकाळी पावसानं सर्व हिरावून नेलं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जमीन हक्क, जंगल हक्क, दुष्काळग्रस्त प्रश्न, शेतीमालाला रास्त भाव, भूसंपादन विरोध, गायरान हक्क यासारख्या न्याय्य मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीनं 7 डिसेंबर पासून नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा सुरू झालाय. 17 दिवस 432 किलोमीटर नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील 10,000हून अधिक शेतकरी, शेतमजूर या महामोर्चात सहभागी झाले आहेत. सरकारनं योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. आम्हाला जोपर्यंत ठोस निर्णय आमच्या मागण्यांचं लागत नाहीत, तोपर्यंत लेखी स्वरूपात आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही चालतच राहणार आहेत. आमचा निर्धार पक्का आहे आणि आम्हाला जर प्रशासनाने किंवा पोलिसांनी अडवलं त्याच ठिकाणी आम्ही सत्याग्रह करण्याचा देखील निर्धार केलेला आहे. आदिवासी बांधवांचा नंदुरबारपासून तर थेट मुंबईपर्यंतचा हा संघर्ष मोर्चा आपल्याला दिसत आहे. आज हा मोर्चा मालेगावच्या मनमाड चौफुली आणि चाळीसगाव चौफुली इथे येऊन थांबला आहे. सदर हा मोर्चा आता थेट मुंबई येथे जाणार असून त्यांच्या विविध मागण्यांसाठी या आदिवासी बांधवांनी हा मोर्चा काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्याच्यापैकी त्यांचं एक शिष्टमंडळ आज मुंबईला देखील गेलं असून त्यांच्या विविध मागण्या त्यात मान्य होतात का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरेल. ती मीटिंग जवळपास आज 3 ते 4 वाजेपर्यंत यांच्या या मागण्यांबाबत निर्णय होणार असल्याचा यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. रायगडमधील तुरमाले गावात नैना प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. तर आज उपोषणकर्त्यांची मागण्यांसंदर्भात व्यवस्थापकीय संचालकांसोबत सिडको भवन इथं बैठक झाली आणि यात विकासाला विरोध नाही, मात्र नैना प्रकल्प नको या भूमिकेवर हे ठाम असून महिलांनी हात जोडून सिडको व्यवस्थापकीय संचालकांना विनंतीही केली. मात्र ही बैठक निष्फळ झाली असून यावेळी अनिल डिग्गीकर यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 8 दिवस द्या, आपण बैठक घेऊन निर्णय घेऊ असं डिग्गीकर म्हणाले. मात्र यावर उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांची थांबण्याची भूमिका नसून आंदोलन असंच सुरू राहणार आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पाळलं नाही तर जोपर्यंत नैना प्रकल्प हटत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच सुरू राहील असा इशारा देखील देण्यात आलाय. नैना प्रकल्प रद्द व्हावा याकरता 6 डिसेंबरपासून आमचे सहकारी अनिल ढवळे आणि इतर सगळी मंडळी जी उपोषणाला प्राणांतिक उपोषणाला बसलेली आहेत त्यांचं समाधानकारक होईल, त्यांचंच नव्हे सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान होईल असं काही तोडगा निघाला नाही. सिडकोच्या एमडीने आम्हाला सांगितलं की तुमच्या भावना मी सरकारकडे कळवतो आणि अधिवेशन संपल्यानंतर 26-27 तारखेला आम्ही बैठक घेऊ. तोपर्यंत लोकांची थांबायची तयारी नाही. आम्ही त्यांना एकच सांगितलं, नैना प्रकल्प रद्द करा आणि शासनाला तुम्ही कळवा की शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत, नैना प्रकल्प रद्द करावा अशी मागणी आहे. अशी मागणी आम्ही शासनाकडे पाठवू. आणि यासोबतच बातमी बळीराजाची. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिन विषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. आणि यासोबतच या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.